नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये। आणि सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि बघा पाऊस चालूच आहे। रात्रभर पण पाऊस बंदच नाही कसलाच। आणि सकाळी 6 वाजल्यापासून तर इतका जोरदार पाऊस आहे, सगळं पावसातच आपलं गोठ्यातलं काम झालेलं आहे। आणि आपल्याला कुठे ना तिकडून हे चढण्याचं कापड बांधल्यामुळे ना कुठे आपल्याला पलीकडून आणून टाकावं लागते, त्याच्यामुळे बराच वेळ गेला। 2 तास आपल्याला गोठ्यातल्या कामात गेलेलं होतं। आणि नवीन 2 पाण्या गाया वेलेल्या आहेत, त्याच्यामुळे तर वासरांचं होतं त्याचा जरा बराच वेळ जातो। एक म्हैस पण आपली कानीच गेलेली, 2-3 म्हणजे लहान लहान हे येतं, एक वगैरे ते 2 वासरं, तर त्यांना सोड बांधली ते बराच वेळ जातो ह्याच्यामध्ये। आणि बघा सगळं आपलं काम आवरलेलं आहे गोठ्यामधलं, किती वेळ टाकून झालेली सगळं पावसातच काम आपलं गोठ्यातलं झालेलं आहे। हौद पण भरून घेतलेलं आहे, पाण्याचे हौद हे भरून घेतलेले आहेत। आणि किती बी करायला गेलं ना पावसाळ्याचं स्वच्छ ठेवायचा प्रयत्न केला ना तरी पाण्यात पण ह्याच्यात पण गायांचा चारा हे पडतो आणि घाण होतच, त्याच्यामुळे रोजची रोज स्वच्छ करावं लागतं हे। आणि कुठेही गायांचं टाकून झालेली आणि बघा रोज धुवायचा प्रयत्न करते, रोज म्हणजे रोज धुवायचं चालू आहे हे खालचं कोब्याचं। गायांना नाही 2 दिवस झालं धुतलं, कारण सारखंच ओलं खाली ओलं त्यांना पण सारखं धुवून हे करण्यामुळे फक्त कोबा धुते, पण तरी पण ओलं काय हाताना गेली कसलीच गायांच्या खालची। गोठ्यातलं कामावरून देवपूजा केली आणि जेवण केलं आणि म्हणलं थोडंसं शाळांनाच फिरून आणू, पाऊस उघडलाय तोपर्यंत। इथं रोडनीच थोडंसं शाळा सोडावं म्हणलं, कारण हे ना सगळं असं गवतावर ओलं पाणी जर हे झालेलं असं ना तर शाळा खात नाहीत, तर इथं रोडनीच थोडंसं फिरवायला आणलेलं। तर इथं आपली विहीर आहे बघा, आणि जवळजवळ 10 परस विहीर आहे आपली। आणि बघा कशी गच्च भरलेली पाण्याने, वरूनच पाणी घेता येतं, इतकी फुल आपली विहीर भरलेली। आणि इथं हिरीच्या कडेलाच थोडंसं असं रोडच्या कडेलाच इथं शाळा आपल्या आणलेल्या आहेत। उसाच्या कडेने थोडंसं खात्यात आहे म्हणलं, थोडासा पाऊस उघडलेला आहे, तासभर झालं आपण तर गच्च भरून आलेलं आहे, पण सोडलेल्या आहेत थोड्या शाळा सोडावत म्हणलं। आणि जर इतका पळत होत्या सोडल्या येऊन डायरेक्ट इथे येऊनच थांबल्या। तर इथं जरा विहिरीवर आहे ना बोरीचे ह्याचे झाड आहेत थोडे असे सुबाबडीचे, तर इथं खात्यात आहे शाळा। 1 तास झाला आपल्या शाळा सोडून, आपल्या शाळा जगलेल्या आहेत असं तोड्यांनी चरत आलेल्या आहेत। आणि इथं बघा हे ओढं किती वाहते, वर ना एक तलाव आहे आणि तलावातून हे सांडव्यातून पाणी वाहते। आणि साईडला आहेत ना सगळे इथून तिथून हे सगळे ऊसच येतं, आणि हे ऊसाचं रान आहे ना सगळं दलदलीचं आहे। इतके आता इथून पुढे ना ह्याला म्हणजे उन्हाळ्यातच पाणी द्यावं लागतं, एकदा पाऊस पडला ना ह्याला पाण्याची गरजच लागत नाही, डायरेक्ट आपले ऊस इथे एवढ्यावर तुटूनच जाते, तोपर्यंत वापसालाच येत नाही। रान एवढे हे चिखलं असतं ह्याच्या रानामध्ये, हे दलदलीचे वावर येतं। आता आपण नाही ना शाळांना घरी घेऊन जाऊ, त्या हालत नाही का खात्यात आहे, पण आता बराच वेळ झालेला आहे, तर आता घरी घेऊन जाऊ आपण। आणि आजपर्यंत आहे ना तुम्ही बाहेरचे शेतातले इकडे गायांचे हे जे त्याचे व्हिडिओ पाहिलेले आहेत माझे, घरातलं काय पाहण्यात आलेलं नाही। तर आजपासून आहे ना घरातलं पण तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतील। रेसिपी हे काही असेल ना जे रोज स्वयंपाक हे करते ना मी, ते पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे। असं काही नाही दाखवायचं, पण हे माझं तिकडे बाहेरचं काम चालू असतं तोपर्यंत स्नेहलचा स्वयंपाक होऊन जातो, त्यामुळे दाखवण्यात येत नाही। पण आजपासून दाखवण्याचा प्रयत्न करेल मी। आणि बाहेर खूप पाऊस चालू आहे, पाऊस थोडा वेळ थांबला, 1 तास 2 तास थांबला की लगेचच भुरभुर चालू होती। तर मी आहे ना इथं थोडे खारे शंकरपाळे करणार आहे, 1 किलो मैद्याचे खारे शंकरपाळे करणार आहे इथं। तर आणि चिवडा पण करणार आहे, जे की मुलीला थोडे हॉस्टेलला असते तिला द्यायचे, चिवडा पण द्यायचा आहे। आणि तिला आहे ना असं कांदा हे तळून टाकलेलं त्याच्यामध्ये आवडत नाही, शेव खोबरं हे, तर तिच्यासाठी वेगळं आणि आमच्यासाठी थोडासा वेगळा करणार आहे मी। तर इथं आहे ना एक मैदा आहे ना हे चाळून घेतलेला आहे, आणि इथं तुपाचं मोहन घालते मी। खारे शंकरपाळ्याला आहे ना तेलाचं मोहन घातलं तरी चालतं, पण आहे तूप माझ्याकडे म्हणून मी तूप घालते। तर तूप आहे ना कडकडीत 1 वाटीभर गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या मैद्यावर ओतून घेतलेलं आहे। आणि अगोदर आहे ना हे गरम होतं त्याच्यामुळे चमच्याने सगळं कालवून घेतलेलं आहे, आणि नंतर मग हाताने असं हे सगळं तूप आहे ना ह्या मैद्याला चोळून घेतलेलं आहे। आणि सगळं तूप आहे ना हे सगळं मैद्याला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं, जोपर्यंत असेच ह्याचा मुटका होईल ना तोपर्यंत ह्याला होत नाही, तोपर्यंत हे सगळं तूप आहे ना ह्या मैद्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर ह्याच्यामध्ये ना थोडेसे मेथीचे पानं असले ना कोवळे
ते पण थोडेसे असे उकळून त्याच्यामध्ये टाकले ना, एक वाफ देऊन त्याच्यामध्ये टाकले ना, तरी पण खूप छान असे हे शंकरपाळे होते. पण आपल्याकडे आता सध्या नाही, मेथीला आपल्या रानात टाकलेली जी मेथी आहे ना, तर त्याला फुलं आलेले आहेत, त्याच्यामुळं नाही आहे मी टाकत आहे. आणि ओवा आहे ना, हे थोडासा ओवा घेतलेला, एक चमच्याभर हातावर असं झुळून ह्याच्यामध्ये ओवा घातला आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि तूप घातलं. त्याच्यामुळे थोडंसं सोमक पाणी घालते मी ह्या पिठामध्ये, मैद्यामध्ये. कारण गार पाणी जर का घातलं ना, तर त्या तुपाच्या अशा बारीक बारीक एकदम अशा बाजरीसारख्या अशा एकदम बारीक अशा गाठी झाल्यासारख्या होत्या. त्याच्यामुळे थोडंसं सोमक पाणी घातलेलं आहे आणि पीठ 10-15-20 मिनटं थोडंसं मुरेपर्यंत आहे ना, इथं मका पोहे हे तळून घेणार आहे. आणि आमच्यासाठी वेगळं आणि तिच्यासाठी थोडासा वेगळा चिवडा करायचा आहे. आणि इथं मका पोहे तळून घेतलेले, तर अगोदर शेंगदाणे हे सगळं तळून घेतलेले आणि नंतर हे मका पोहे तळून घेतलेले आहेत आपण. तर हिरवी मिरची आहे ना, हिरवी मिरची थोडीशी गरम तव्यावर कडक करायला ठेवलेली, की ती असं जर का टाकली तर सादळलेले सगळं मुरमुरे पण आपले सादळले जातील. कारण वातावरणच असं झालं की एकदम असं आबाळ भरून आलेलं आणि हे, त्याच्यामुळे थोडीशी गरम तव्यावर आपण मिरच्याचे तुकडे असे कापून ठेवलेले आहेत गरम करायला. आणि तेलामध्ये ना जिरी, मोहरी, लाल तिखट आणि हळद हे करून घेतलेले थोडंसं तळून. आणि नंतर मग ह्याच्या मुरमुऱ्यावर हे सगळं टाकलेलं आहे, मका पोहे, शेंगदाणे हे सगळे ह्याच्यावर ओतून घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला शेव नाही आहे टाकायची, असेच हे करायचे ठेवायचे, कारण तिला शेव टाकलेले पण आवडत नाही आहे. आणि मिठाचेच द्यायचे ते, तिच्यासाठी मिठाचं केलं आहे ना, आमच्यासाठी थोडंसं हे चटणी लाल तिखट टाकून गेलेलं इथं. तर इथं आहे ना पीठ आपलं एक 20 मिनटं हे मुरण्यासाठी ठेवलं होतं, ते व्यवस्थित झालेले. तर स्नेहलचं इकडं लाटायचं चालू आहे आणि मी इकडं तळायला ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे शंकरपाळे आपण तळून घेतलेले आहेत. आणि गार झाल्यानंतर ना एकदम अशा हाताने तुटतील असे झालेले आहेत, एकदम कुरकुरीत अशा पद्धतीने झालेले आहेत हे शंकरपाळे आपले. आणि हे मुरमुरे हे चिवडा आहे ना आपला, तर बराच वेळ झाला एकदम थंड झालेला आहे. तर हे डब्यात भरून ठेवायचं चालू आहे, कारण जर का असंच बाहेर राहिला तर लगेचच सादळला जाईल, कारण वातावरणच असं झालेलं आहे आभाळाचं, त्याच्यामुळे लगेच हे भरून घेतलेलं आहे. आणि हे शेवटचा घाणा तळायचा चालू आहे. तर इकडे लगेच 4 वाजलेले येतात आणि 4 वाजता लगेच 4 वाजल्यानंतर आपल्याला गोठ्यातल्या कामाला सुरुवात करावीच लागते. त्यासाठी स्नेहलने इकडे चहा ठेवलेला आहे, चहा घ्यायचा आणि गोठ्यातल्या कामाला आपल्याला सुरुवात